माझं मूल हट्टी नाही, ते मला काही सांगू इच्छित आहे, काहीतरी सांगतं आहे. पालकांनो, जर तुमचं मूल किंवा तुमचं नातवंड टॉडलर म्हणजे 3 वर्षाच्या आसपास असेल आणि ते जेव्हा त्याला हवं आहे ते न मिळाल्यामुळे सगळ्यांसमोर रडायला लागतं, जमिनीवर लोळतं, त्या क्षणी सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या नजरा तुमच्याकडे वळतात. मग मनामध्ये एकच विचार येतो, लोक काय म्हणतील? काही जणं कुजबुजतात, काही जणं सल्ले देतात आणि आपण मात्र आतून थोडं थोडं तुटत जातो. एक प्रश्न सतावतो की माझं बाळ खरंच हट्टी आहे का, की ते मला काहीतरी सांगतं आहे? पालकांनो, या वयामध्ये नाही म्हणणं, हट्ट करणं, लक्ष वेधून घेणं हे सगळं काही त्यांच्या वाढीचा एक भाग असतो. त्यांच्याकडे व्यक्त व्हायला पुरेसे शब्द नसतात, पण भावना खूप असतात. या वयात या मुलांना, या बाळांना हे माझं आहे, ही माझी आई आहे, हे माझं खेळणं आहे, अशी मालकीची भावना कळायला लागते. त्यांना लोकांचं लक्ष हवं असतं. ते अटेन्शन सीकर बनतात त्या काळामध्ये. मग ते हट्टी होतात, रडतात, जमिनीवर लोळतात, सीनसुद्धा क्रिएट करतात. अशा वेळेला आईबाबांना खूप अवघडल्यासारखं वाटतं. या वाईट सवयी नसतात, तर त्यांच्या वाढीचाच हा एक भाग आहे. पण आपण लोकांचा विचार करतो. लोकही कमेंट करतात, आईबाबांनी काही शिकवलं नाही का? खूप लाड केले म्हणून असं होतं आहे. काही मॅनर्सच नाहीत का? काही शिस्तच नाही का? आपल्याला स्वाभाविकच खूप वाईट वाटतं की असं बोलल्या जातं आहे. पण प्रत्येकाला सगळं समजतंच असं नाही. टॉडलरच्या मनाची आणि विकासाची सखोल समज सगळ्यांकडे नसते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे लोकांच्या मतापेक्षा आपल्या बाळाची गरज जास्त महत्त्वाची आहे. बाळ असं का करतं? जेव्हा बाळ रडतं, लोळतं, तेव्हा ते आपल्याला कंट्रोल करायला नाही करत हे सगळं, तर ते त्याच्या भावना व्यक्त करतं. त्याला नाही ऐकायचं नाही आहे. तो थकलेला आहे किंवा भुकेलेला आहे. त्याला लक्ष हवं आहे. अशा वेळेला काय करायचं पालकांनो? तर शांत राहूया. ओरडून जर तुम्ही प्रतिसाद दिला तर परिस्थिती आणखी बिघडेल. थोडा दीर्घ श्वास घ्या. स्वतःला हे सांगा की हे नॉर्मल आहे. लगेच हार मानू नका. हट्ट करत असेल आणि आपण लगेच त्याला जे हवं आहे ते दिलं की ते मूल हे शिकतं की मी रडलो की मला मिळतं. प्रेमाने पण ठामपणे नाही म्हणणं महत्त्वाचं आहे. बाळ जर का स्वतःला त्रास करून घेत असेल तर त्याला पहिले सुरक्षित ठेवा. तो काय सीन क्रिएट करतो याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही शांत राहिलात की हळूहळू तो पण शांत व्हायला लागतो. आता हे वर्तन तयार कसं होतं, तर कोणत्या प्रकारच्या वागण्याला आपण काय प्रतिसाद देतो त्यानुसार मूल हट्ट आणि वस्तू मिळणं यांचा संबंध जोडतं आणि मग सवयी लागतात. मुलाला भावना शब्दामध्ये व्यक्त करतात येत नाही, म्हणून आपण त्याला थोडी मदत करूया. तुला राग आला आहे ना, तुला हे खूप खूप हवं आहे ना, तू रडतो आहेस ना. मग मुलाला कळायला लागतं की आपल्याला का रडू येते, आपली कोणती भावना आहे. आणि बाळ जेव्हा शांत होतं तेव्हा त्याला थोडंसं समजावून पण सांगूया. आपण ना एक खजिना पेटी करूया, ज्याच्यामध्ये मुलाला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू ठेवूयात. जेव्हा मूल चिडतं, रडतं, हट्ट करतं, तेव्हा ती खजिना पेटी उघडायची. त्याच्या आवडीच्या सगळ्या वस्तू बघितल्या की हळूहळू ते शांत व्हायला शिकतं. मुख्य म्हणजे पालकांनो, लोकांकडे दुर्लक्ष करा. हे जरा कठीण आहे, पण हे गरजेचं आहे. कारण मूल महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतात हे फार महत्त्वाचं नाही आहे. या वयात मुलांना अटेन्शन सीकर बनायला आवडतं, ते प्रयत्न करतात. पण त्यांना हवी असते सुरक्षितता, हवं असतं प्रेम, हवं असतं लक्ष द्यावं. तुम्ही वाईट आईबाबा नाही आहेत. तुम्ही वाईट आईबाबा ठरत नाही. तुमचं बाळ रडतं आहे, हट्टीपणा करतं आहे, पण तुमचं बाळ वाढतं आहे आणि शिकतं आहे. थोडासा संयम, थोडंसं प्रेम आणि थोडा ठामपणा हे जर का जमवलं तर नक्कीच आपण बाळाच्या या प्रकारच्या वागण्याला कमी करू शकू. धन्यवाद.